काय केवढा वेळ निनाद? अरे मी आलो त्याचं काही नाही तुला. अरे पण वेळ पाळणं या गोष्टीला काहीतरी अर्थ असतो का नाही? मी तुला सांगितलं होतं फोनवर की बायकोने सांगितलं वस्तू आणून देतो आणि मग लगेच येतो. तसं लगेच आलो ना. तुझं लग्न झालं नाहीये ना म्हणून हे सगळं. अरे अच्छा, यांचं अजून लग्न नाही झालंय का? नाही. बरोबर आहे, अशा माणसाशी कोण लग्न करणार? चल लवकर चल. पित्त पित्त आहे हे, बाकी काही नाहीये. सर, तुम्ही माझ्यासोबत कॅन्टीन मध्ये चला. नाही नको. सर, इन्व्हिटेशन नाहीये, कंपल्शन आहे. हंगर हेडेक म्हणतात याला. हा, काय होतं ह्याच्यामध्ये माहितीये का? तुम्ही उपाशी असलात ना की तुमचं बीपी लो होतं. हा, आणि मग चक्कर येते आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढत जाते. कधी कधी ऍसिडिटीचा अटॅक पण येऊ शकतो. हा, त्याचं काय, माझ्या वडिलांना सेम प्रॉब्लेम आहे ना. हा, काही काळजी करण्यासारखं नाहीये, पण जर त्रास वाढत गेला ना तर तो खूप भयानक लेवलला जातो. म्हणून म्हणते खाऊन घ्या, कारण ह्यावर उपाय एकच, भूक लागली की खाऊन घ्यायचं. मला भूक नाहीये. काय करणार, यांचा ना भुकेपेक्षा इगोच मोठा आहे. हा, नाही, मी म्हंटल प्रॉब्लेम मोठा आहे, प्रॉब्लेम मोठा आहे. प्रॉब्लेम किती मोठा होईल, तुमचं डोकं चढत जाईल ना. नाही बरोबर आहे. काय ना, याला भूक सहन होत नाही, लगेच डोकं आउट होतं याचं. सर, माझं ऐका, काहीतरी खाऊन घ्या प्लीज. येईल. आम्ही ना कॅन्टीनची चावी इथे खालीच ठेवतो, म्हणजे कसं कोणी सकाळी लवकर आलं की त्यांना लगेच दरवाजा उघडता येतो ना. हा, बरोबर बरोबर आहे. हा, बापरे, रात्रीचं कॅन्टीन किती वेगळंच दिसतं ना, एकदम शांत शांत. दिवसभर कशी गडबड असते, आता जरा विचित्रच वाटतंय. काय घमघमाट सुटलाय. गौरी, खरं तर ना मला भूक नाहीये, पण मी थोडंसं खाईन ना. आणि काय, तुझा नंबर आहे ना माझ्या बायकोला देतो, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज आहेत ना तिला फोनवर सांग. हा, चालेल ना. त्याचं काय माहितीये का सर, सगळ्या गोष्टी ना या प्रमाणावर डिपेंड असतात बघा. प्रमाण बरोबर असलं ना की मग व्यवस्थित होतात अहो पदार्थ. आणि काही काही वेळेला काय होतं ना, लोक ना हळद थोडी जास्त घालतात, मग मजा नाही येतो. म्हणजे कसं हळदीचं प्रमाण जरा बरोबर असेल ना तर चव एक. चला चला चला, बसा पटकन. हा, रेसिपी शिकायला नाही आलोय आपण इकडे. चला बसा. भूक डोक्यात गेली वाटतं. ज्या हाताला चव आहे ना, ज्याला भूक नाहीये तो असा पटापटा खातोय बघ. नाही म्हणजे पटापटा केलं ना तिने, म्हणून कौतुक करतोय तिचं. तुला जेवायचं नाही? नाही, मी घरी जाऊन जेवेन. आईने बनवलं असेल ना, ते वाया जाईल नाही तर. तुम्ही घ्या खाऊन. हा, पाणी आणते मी. हा, मी काय म्हणतो अभि, तुम्ही ना हिच्यावर ना असाच अडकत जा. ते कसं होईल, असं दररोज आपल्याला गरमागरम आणि चमचमीत खायला मिळेल. त्या दिवशी चिडून निघाला होतास ना तू, तुला थांबवलं हीच सगळ्यात मोठी चूक केली. तुझ्यासारखे मित्र असण्यापेक्षा नसलेले परवडले. मी एकटा आहे ना तेच बरं आहे. तुला ना विनोद कळत नाही.
जाम बोर झालायस तू तू एकटाच राहा आयुष्यभर एकटाच. का एकटे का राहतील? बरे दिसतात की. हलकेच साद आली, हलकीच याद आली. नाही म्हणजे चांगले दिसतात. जरा कष्ट घेतले तर सापडेल त्यांना पण कोणीतरी, हो ना? काय झालं? माझं काही चुकलं का? नाही नाही चिडला असेल जाऊ दे. मी पण येतो. अगं माधवी, फोन लावतो स्विच ऑफ लागतोय का फोन? अहो येईल ती, तुम्ही शांत व्हा पाहू आधी. साध्या साध्या गोष्टींची चौकशी करणारा मी तिच्या साधं सरांचं नाव पण विचारू शकलो नाही. अहो तुम्हीच परवानगी दिली होती ना तिला, मग इतकी काळजी का करताय? फोन नाही लागत आहे का तिचा? अहो किती त्रास करून घेताय तुम्ही. मन जागेवर नसलं ना तर विचार सुद्धा चांगले येत नाहीत. तुम्ही एक काम करा बरं, आतमध्ये जाऊन शांतपणे 2 मिनिट बसा. मी आहे इथे, मी आहे, जा बरं. माधवी, त्या सरांचं मला नाव माहित नसलं ना तरी त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. मगाशी नाही का त्यांचा फोन आला होता? एक मिनिट. हा बघ. बरं मला सांग तू घरी कशी जाणार आहेस? मी आता गौरी, वडिलांचा फोन तुझ्या. हा बाबा बोला. हा गौरी गौरी बोलते. अगं कुठे आहेस तू? कधीपासून फोन लावतोय, स्विच ऑफ लागतोय तुझा फोन. अहो हे काय, झालीच आहे मी फ्री. मी लगेच येतेच आहे, घरी निघालेच आहे. हिच्या वडिलांचा फोन तुझ्या मोबाईलवर? आम्ही लायब्ररीत अडकलो होतो, तिचा फोन स्विच ऑफ झाला होता. तिला तिच्या वडिलांशी बोलायचं होतं म्हणून माझा फोन वापरला, म्हणून तिच्या वडिलांनी माझ्या फोनवरती फोन केला. अच्छा नाही इतिहास कळला. ठीक आहे. कोण आहे बरोबर तुझ्या? त्यांना फोन दे. बाबा अहो हा, त्या राक्षसापासून वाचवा असं म्हणाले बाबा. सर बाबांना तुमच्याशी बोलायचं. देवा, बाबांनी ना काही गोंधळ नको घालायला. हॅलो. हा सर आहेत सर. एक विनंती करायची होती. तुम्ही गौरीला सोडायला घरापर्यंत याल का? काय आहे, रात्रीची वेळ आहे हो, आणि पोरीची जात. तुम्हाला माहितच आहे ना की आपण वर्तमानपत्रातून रोज नको त्या गोष्टी वाचत असतो. कळतंय ना मी काय बोलतोय तुम्हाला? हो ठीक आहे, मी सोडून दिलं घरापर्यंत. सर आहेत तिच्या बरोबर. ते म्हणाले घरापर्यंत सोडतो तिला. नशीब आपलं चांगलं आहे, तो खडूस सर नाहीये तिच्या बरोबर. सर असू देत, तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी जाईन माझी. नाही मी सोडेन तुला रिक्षाने. असंही तुझ्या वडिलांनी सांगितलंय की तुला घरापर्यंत सोड, त्यामुळे त्यांना काळजी वाटत राहील. नाही बरोबर आहे. कसं आहे ना, वडीलधाऱ्यांचं ऐकत म्हणजे मोठ्या माणसांचं ऐकलंच पाहिजे. हा
चला. हे ट्रॅफिक नसलं की रस्ते कसे एकदम मोके मोके वाटतात ना. बापरे, मला तर अशा रस्त्यांवरनं जाताना गोंधळूनच जायला होतं. असं वाटतं सगळी झाडं, देवळं, दुकानं आपल्याकडे बघतायत. प्रवासात कसं बोलत राहिलं ना की मग वेळ कसा गेला हे आपल्याला कळतच नाही. बापरे, केवढे खड्डे झालेत ना. हलकेच साद आली, हलकीच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. ओठांवरे जरी रे, आतूर एक गाणे सारे जरी आहे तसे अगदी जुन्याप्रमाणे. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. काय झालं? उतर उतर, पटकन उतर. का? अगं उतर. ही बाईक तू चालवायचीस. मी? पण मला नाही येत चालवता गाडी. ती मला अगं काय थ्रिल असतं बाईक चालवण्यात, आणि हा अनुभव तू घेतलाच पाहिजेस. हो, पण मला खरंच तू नाही बस. येत गाडी चालवता. तू का रिस्क घेतोयस? तू अगोदर बस. चल ये. नाही, अरे बस बस बस. माही, मी आहे ना. माही, मला नाही जमणार. माझ्यावर विश्वास आहे ना. हो. बसत आणि पाठीशी असणाऱ्यावर विश्वास असला की लांबचा पल्ला गाठता येतो. चल सुरू कर. मी आहे. तंगी घाबरू नकोस. मी आहे. रेस दे. आलं आलं आलं. दादा थांबा. इकडेच घर आहे माझं. हा, येते. व्यवस्थित जा तन्वी. काय? गौरी, व्यवस्थित जा घरी. तुम्ही पण. बाय. हॅलो हॅलो. अहो जावई बापू. हा? काय म्हणलं तुम्ही? जावई बापू? जावई बापू म्हणला तुम्ही मला? हा मग काय हळदीचा डीजे वगैरे बुक केला की नाही? हा? नाही. कसा आहेस रे तू? बरं ऐक, ह्याच्या पुढे या घरी येशील तेव्हा हात हलवत येऊ नकोस. अरे या घरात जाऊनारा जावई आहेस तू, जावई. आई शपथ. होय की. आणि काय रे, गळ्यात एवढ्या सोन्याच्या साखळ्या घालून फिरत असतो, एक या शोभाला देशील की नाही? काकी तुम्ही बोलाव फक्त. दिली तुम्हाला, दिली दिली. चला या वाजवा वाजवा. काय मेले दिवस आलेत. आपल्या फायद्यासाठी या झाकी बरोबर डील करावं लागतंय. कलियुग ग बाई, कलियुग. ए महाराणी, वा वा वा, आलात का? काय सत्कार करू तुमचा, तर तुमच्यासाठी डीजे वगैरे मागवू? लोकांनी तोंडाला काळं फासणं बाकी ठेवलंयस. कुठे होतीस? काय विचारतीये मी? उत्तर सापडत नाहीये का उत्तर
उत्तर देण्यासारखं नाहीये. अगं रात्री बसली का? आलीच गौरी तू? अगं कळवायचं तरी ना, उशीर होणार होता तर. तुमच्यामुळे शेफारली आहे ही. काकू अगं किती बोलतीयस? बाबांना माहिती होतं मी कुठे आहे ते. हा मला माहित आहे ना ती कुठे होती ते. हो बरं, आता आज चला मी पानं वाढायला घेते. या. तुला माझं तोंड दिसतं ग, माझी काळजी नाही दिसत तुला. काकू मी बास म्हणून म्हणते तुम्हाला, लग्न करा, पण माझं ऐकतंय कोण? हो करूया ना आपण लग्न. तू एक काम कर, आज जाऊन ना माधवीला मदत कर जा. जाते, मलाच जायला सांगा. माझी काळजी नाही कळत या पोरीला. मलाच मेलीला सांगतात जात मध्ये. तिचं काय? हा? उगाच लग्नाचा विषय काढायची काही गरज होती का? जाऊ दे कर, ती काही बोलेल. मला माहित आहे ना काय करायचं ते. बाबा नाही सॉरी, पण तुम्ही छान माती खाल्ली बर का आज. मी हा मी काय केलंय? नाही म्हणजे तुम्ही त्या सरांशी ज्यांच्याशी फोनवर बोलत होतात ना, ज्यांना तुम्ही सारखं सांगत होतात की त्या खडू सरांपाशी पाठवू नका, त्यांच्यापासून लांब ठेवा वगैरे वगैरे वगैरे. मग बरोबरच आहे ते. हा तुम्ही ज्यांच्याशी फोनवर बोलत होतात ना, तेच खडूस सर होते. मी 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 असं करतो, मी फोन करतो. असू दे अगं पण असू दे. झालंय सगळं व्यवस्थित आता. आणि माझ्या पोटात ना आवाज यायला लागला, खूप भूक लागली मला. चला जेवायला चला. वाव, एवढं सगळं कुणी मागवलंय? कोण असणार? भीती माणसाला काय काय करायला लावते. आवा जाऊ दे ना आई, कोणी मागवले ते शोधण्यापेक्षा खाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. एक्सक्यूज मी, हे सगळं मी मागवलंय. हो वा, पण अचानक एवढं सगळं? अचानक म्हणजे ऍक्च्युली काय झालं, अभिला थोडंसं हार्शली बोलले मी आज कॉलेजमध्ये. कॉम्पन्सेशन. ओ म्हणजे हे मिशन इम्प्रेशन आहे तर. गुड गोईंग. ही जरा जास्तच बोलायला लागली असं नाही वाटत आहे तुला? एक मिनिट, ते मला नको सांगू, तिच्या ब्रोला सांग. अरे देयर ही इज. हाय, वी हॅव बीन वेटिंग फॉर यू. चल पटकन फ्रेश हो, आपण सगळे एकत्र जेवायला बसूया. मी जेवून आलोय. का म्हणजे? तर याला काय झालं परत? आज परत काहीतरी बिनसलं वाटतं. रागिणी जा ना, तू जरा समजूत काढ ना त्याची. मला एकांत हवाय, आणि आता मला कोणीही माझ्या आजूबाजूला नको. नाही नको, म्हणजे आत्ता लगेच नाही जात त्याच्याशी बोलायला. त्याला थोड्या वेळ एकट्याला राहू दे. कदाचित थोड्या वेळाने होईल तो नॉर्मल. गुड चॉईस. गोळ्यांच्या ओव्हरडोसचे सगळे साईड इफेक्ट्स आहेत. प्लीज डोंट डू दिस, नाहीतर ब्रेनवर परमनंट नमनेस येऊ शकतो, विच इज नॉट गुड फॉर युअर मेंटल हेल्थ.
या गोळ्या इमर्जन्सीसाठी दिल्या होत्या. तुम्ही तर एक गोळी तासाला घ्यायला लागलात तर इट मे कॉज डायमेन्शिया. डोंट वरी डॉक्टर, तशी वेळ नाही येऊ देणार मी. आय होप सो. I miss you, Tanvi. I miss you.